गुड मॉर्निंग. सो आत्ता तुम्हाला जे गव्हर्नमेंटकडनं चेंजेस आलेले आहे GSTमध्ये त्याबद्दलची जी न्यूज आहे ती माहितीच झालेली असेल, बरोबर? सर, तर आत्ता तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या प्रोडक्टवरती जे पण GST आहे त्या GSTमध्ये जर तुम्हाला काही चेंजेस करायचे असतील तर तुम्हाला काय करायचं आहे, सेटिंगमध्ये जायचं आहे. सेटिंगमध्ये गेल्यानंतर टॅक्स मास्टरमध्ये जायचं आहे आणि हे जे पण चेंजेस आहे हे तुम्हाला 21 सप्टेंबरच्या आधीच करून घ्यायचे आहे. म्हणजे जेव्हा 22 सप्टेंबरला जेव्हा हे नवीन चेंजेस ऑटोमॅटिकली तुम्हाला तुमच्या सॉफ्टवेअरमध्ये अप्लाय होऊन जाईल. तर तुम्हाला काय करायचं आहे त्याकरिता बल्क अपडेट टॅक्स डिटेल्समध्ये जायचं आहे. इथे गेल्यानंतर ॲड न्यू रिक्वेस्टवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि जे पण तुम्हाला नवीन चेंजेस करायचे असतील ते चेंजेस तुम्हाला इथे करायचे आहे पर्सेंटेजमध्ये आणि HSN कोडमध्ये. आणि हे केल्यानंतर तुम्हाला सगळ्यात खालती इथे सेंड OTPचं ऑप्शन आहे. तर हा OTP तुम्हाला ते तुमच्या रजिस्टर्ड ईमेल ID वरती येईल किंवा नंबरवरती येईल. तर इथे सेंड OTP वरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे आणि केल्यानंतर तो जो OTP तुम्हाला येईल तुमच्या ईमेल ID वरती किंवा नंबरवरती, तो OTP टाकून तुम्हाला इथनं सबमिट करून घ्यायचं आहे. तर हे सबमिट केल्यानंतर तुम्हाला 22 सप्टेंबरला जे पण चेंजेस आहे ते तुमच्या सॉफ्टवेअरमध्ये रिफ्लेक्ट होऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आफ्टर 22 सप्टेंबर तुम्हाला काय करायचं आहे, टॅक्स मास्टरमध्ये जायचं आहे आणि इथे तुम्हाला जे पण चेंजेस तुम्ही कराल ते तुम्हाला इथे रिफ्लेक्ट होऊन जाईल. तर तुम्हाला इथे एडिटवरती जायचं आहे आणि एडिटवरती गेल्यानंतर सेट डिफॉल्ट HSN कोड यावरती क्लिक करून घ्यायचा आहे. म्हणजे तो जो HSN कोड आहे तो ॲज अ डिफॉल्ट सेट होऊन जाईल. तर हे चेंजेस तुम्हाला 22 सप्टेंबरच्या नंतर करायचे आहे. ओके, थँक्यू.